तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा. व्यवसाय असो किंवा इव्हेंट, विकासनामा सोबत जाहिरात करा. स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा. विकासनामा, तुमचा आवाज, तुमची जाहिरात. तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा. नमस्कार, मी विकास मीडिया विकासनामा डिजिटल प्लॅटफॉर्म मध्ये आपलं सर्वांसोबत चर्चा करतोय. नवी मुंबईच्या राजकारणासंदर्भामध्ये सध्या शिवसेना भाजप विरोधाचा संघर्ष नवी मुंबईच्या राजकारणात सुरू झालेला आहे. अशाच व्यक्तिमत्वांचा आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय. विरोधी पक्षनेते, सिडकोचे माजी संचालक आणि एक साम्राज्य असणारा व्यक्तिमत्व आणि गरिबांच्या मदतीला धावणारा आणि ग्राउंड लेवलचा नेता, कार्यकर्ता, सर्वांच्या सुखदुःखामध्ये जाणारा आणि नेरूळवासियांच्या प्रेमात पडणारा हाच नेता आता नवी मुंबई महापालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहेत. का शिंदेची शिवसेनेला साथ देण्यासाठी एकनाथ शिंदे यांचं नेतृत्व जे आहे ते सर्वसामान्यांसाठी आहे आणि त्यांचा विचार करूनच ते आज पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात आलेले आहेत. सर, स्वागत आहे. सर, प्रचार खूप जोरात सुरू झालेले आहे. गावागावात बैठका घेत आहेत. लोकांचा प्रतिसाद खूप मोठा मिळताना दिसून येईल. नामदेव भगत आगे बढो असे मतदार किंवा गाववाले घोषणा देत आहेत. नवी मुंबई महापालिका सार्वजनिक निवडणूक आता सुरू आहे. प्रचार यंत्रणा सुरू आहे. आमचा प्रभाग हा 24 नेरूळ. त्या 24 प्रभागामध्ये शिवसेनेच्या वतीनं शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेमधून मी स्वतः नामदेव भगत अ प्रभाग, अ गट, त्याचबरोबर देवकी शिंदे ब आणि क इंदुमती नामदेव भगत आणि ड काशीनाथ पवार असे मी 4 जण उभे आहोत. आणि निश्चितपणे गेल्या 35 ते 40 वर्ष मी स्वतः सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, युनियन या क्षेत्रामध्ये काम करतोय. माझी पत्नी 15 वर्ष नगरसेविका म्हणून काम केलेलं आहे. ब प्रभाग समितीची ती अध्यक्ष देखील राहिलेली आहे. गावामधील सुखदुःखामध्ये प्रत्येक ठिकाणी इंदुमती भगत या सर्वांच्या परिचित आहे आणि सर्वांच्या घरोघरी त्यांच्या हृदयामध्ये तिचं स्थान आहे. आणि काशीनाथ पवार गेले 5 वर्ष नगरसेवक म्हणून आणि 5 वर्ष निवडणूक नसताना देखील 10 वर्ष हे नगरसेवक म्हणून त्या परिसरामध्ये काम चांगलं त्यांचं आहे. देवकी शिंदे हा श्री गणेश सोसायटीचे उपाध्यक्ष म्हणून काम केले. त्यांनी सामाजिक क्षेत्रामध्ये काम केलेलं आहे. असं आमचं पॅनल आहे. आणि प्रत्येक ठिकाणी जिथे जिथे जातो तिथं नामदेव भगत ज्या पॅनलमध्ये आहे त्या पॅनलची स्तुती त्या ठिकाणी केली जाते आणि प्रचार रॅली अतिशय चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी होतं. कालच महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री, आत्ताचे युडी मिनिस्टर, पालकमंत्री ठाणे एकनाथ शिंदे साहेब, मस्के साहेब, नाटा साहेब हे सर्वजण प्रचार रॅलीमध्ये सर्व ठिकाणी फिरत होते. आमच्याही प्रभागामध्ये ते 4 उमेदवारांचे कार्यालयामध्ये ते गेले आणि एक उत्साह त्या ठिकाणी वाढलेला आहे. आणि मला खात्री आहे काय असतं की मी आता बऱ्याच ठिकाणी बघतो यूट्यूबला किंवा फेसबुकला किंवा पर्सनल व्हॉट्सअपवर वॉटर गटर मीटरच्या पलीकडे लोक जात नाही. वॉटर गटर इतके वर्ष नगरसेवक झाले, इतके वर्ष आहेत तरी तो त्याच मुद्दा तोच आहे. तोच गटर तोडायचा, परत बांधायचा, 30 फुटपाथ तोडायची, परत बांधायची आणि तिजोरीवर फुगटचा भार टाकायचा. मी मात्र जरा वेगळा आहे. मी वयाच्या 13 वर्षाचा असताना मी इथून बेलापूरला पायी जायचो आणि तेव्हा ठरवलं होतं की देवाने पैसे दिले तर मी हायस्कूल उघडेल. आणि मी 90-91ला एक शैक्षणिक संस्था स्थापन केली आणि त्या ठिकाणी शाळा सुरू केली माझ्या स्वतःच्या राहायला दिलेल्या बिल्डिंगमध्ये. आणि आज त्यागतची संस्था सुरू आहे. खरं तर माझं शिक्षण 10वी पर्यंत झालेलं आहे. परंतु काही लोक उमेदवार असं म्हणतात मी ग्रॅज्युएट आहे, शिकलेला आहे. परंतु ते जेव्हा प्रचार करतात तेव्हा त्यांना हे सांगता येत नाही की मी बालवाडी उघडली म्हणून. मी तर न शिकता शाळा, कॉलेज, डिग्री कॉलेज, आर्ट्स, कॉमर्स, सायन्स, त्याचबरोबर CBSE बोर्डची स्कूल केली. आज तिथं शेकडो कार्यकर्ते म्हणण्यापेक्षा हजारो कार्यकर्ते त्या ठिकाणून चांगले शिक्षण घेऊन निघून गेलेले आहेत. आज 2000च्या वर विद्यार्थी शिकतायत. डोनेशन नाही, डिपॉझिट नाही, येईल त्याला प्रवेश, 100% निकाल. आणि 10वीला जो पहिला येतो त्याच्या आई वडिलांच्या हस्ते ध्वजारोहण होतो. ही मला वाटते भारत देशातली पहिली संस्था असेल. आणि म्हणून अशा टाईपची शाळा काढली. आता या चिडको येऊन आता 50 वर्षाची वर झाले.
सर्व भवन निर्माण झाले. हो, तुम्ही भूमिपुत्र पण केलं. हो, म्हणून आगरी कोली भवन नव्हतं. आगरी कोली भवन आपण सिडकोच्या माध्यमातून केलं. सर्व जाती धर्मातल्या लोकांना त्या ठिकाणी लग्न कार्य, विविध कार्यक्रम त्याचा फायदा होतो. भूमिपुत्र भवन ज्याचा आज रायगडमध्ये ज्यांनी ज्या शेतकऱ्यांनी प्राणाचेही पर्वा न करता 9 आमचे प्रकल्पग्रस्त शहीद झाले देवा पाटलांच्या मार्गदर्शनाखाली, त्या ठिकाणी आपण भूमिपुत्र भवन 92 कोटी रुपये खर्च करून बनवलं. आणि दिवा पाटलांचं त्यांना त्या वास्तूला नाव आहे. त्याचबरोबर ज्या सिडकोमध्ये गावोगावी जे शाळा आहेत त्या मोडकली झालेल्या आहेत, त्यांना 2 कोटी रुपये ग्रँट आपण मंजूर केलेला आहे. म्हणजे 2 कोटी ग्रँट म्हणजे लोन नव्हे, तर ग्रँट म्हणजे ते परत न करायच्या याच्यावर. अशा पद्धतीचे म्हणजे पोलिसांना 5% घरं, पत्रकारांना 5% घरं, प्रकल्पग्रस्तांना 5% घरं, तर राखीव 15% सिडकोची घरं जिथे जिथे निघतील विकायला तिथं 15% हा आरक्षण त्या ठिकाणी करून दिलेलं आहे. ज्या शाळेला इमारतीला भूखंड सिडकोने दिलेला आहे त्या सिडकोच्या शाळेमध्ये आज 5% विद्यार्थ्यांना, प्रकल्पग्रस्त सिडकोचे कर्मचारी यांना, मुलांना तिथं आरक्षण त्या ठिकाणी करून घेतलेले आहे. असे अनेक कार्यक्रम, पतसंस्था 3 पतसंस्था आहे आपली, बरोबर. त्याच्यानंतर 2 महानगरपालिकेच्या व्यायामशाळा आपण चालवतो. एक आता आपण प्रायव्हेट आगरी कोली समाजाच्या माध्यमातून आपण एक व्यायामशाळा बांधलेली आहे. आणि कितीतरी अशी कामं असतात. फेरीवाल्यांचं आपण नेतृत्व करतो, त्यांच्याकडून 1 रुपये घेत नाही. रिक्षावाल्यांचं नेतृत्व करतो, आपण 1 रुपये घेत नाही. गणेश उत्सव गेले 37 वर्ष मी लोकमान्य टिळक जनकल्याण उत्सव समिती, नवरात्री उत्सव करतो, कीर्तनाचे कार्यक्रम करतो, अन्नदान करतो, देवदेवतांच्या दर्शनाचे सहली आपण अरेंज करतो. फक्त गावापुरतं मर्यादित आपण राहत नाही किंवा कुठल्या सेक्टरपुरतं मर्यादित राहिलो नाही. आपण विकास केला पाहिजे सर्वांसाठी. आणि 4-2 लोक आपल्या बरोबर घ्यायची आणि गाव माझ्या बरोबर असं सांगायचं. आणि ती 4-5 जे 10 लोक आहेत ती प्रेशरनी, दबावाच्या खाली आणि इथल्या गणेश नाईक कंपनीच्या आशीर्वादानं गावाचं मंदिर ताब्यात घेऊन ठेवलेलं आहे, गावाचं मैदान ताब्यात घेऊन ठेवलेलं आहे. त्याचबरोबर अशी कितीतरी गोष्टी की 10 लोक जमायचं, एक गावाची मिटिंग झाली आणि एक डिक्लेअर झालं. मला तर वाटते नेरूळ गावातले लोक, ग्रामस्थ फार हुशार आहेत. 100% सांगतो तुम्हाला की गावातली लोक, आज मला कितीतरी फोन येतात, दादा आम्ही तुमच्या बरोबर आहोत, परंतु या प्रवृत्तीच्या विरोधात आम्ही आहोत. परंतु हे लोक एक गावचं दादागिरी चालणार अजिबात नाही. परंतु लोक घाबरतात कशासाठी? ते भित्रे आहेत म्हणून नाही. यांच्याकडनं आधी कोण लागतो, चिखलात दगड कोणी मारायचा. पण अशा पद्धतीनं ही जी टोळी आहे मी तुम्हाला सांगतो की मी लहान असताना या गावातली जी टोळी आहे, ही गावाच्या लोक, तेव्हा कौलारू घर असायची, गावात दगड मारायचे, गावात घरं फोडायची, लोकांना भयभीत करायचे आणि अशा पद्धतीनं गावचा ताबा घ्यायचा. परंतु याचा अर्थ गावातले लोक आपल्या, गेल्या वेळेला आम्ही उभं होतो 2015ला, इंदुमती भगत आणि नामदेव भगत यांचं जर एकत्र मतं केली तर 54 मतं जास्त होतो. आणि तरी आमचं गाव एकच आहे आणि एकच राहायला पाहिजे. परंतु कुटुंबामध्ये वाद करायचे, कुटुंबाच्या क्रिकेटच्या माठ ठेवायच्या, वाद निर्माण करायचं. एकत्र जर राहिलो आपण तर त्याला गाव म्हणतात. आपण काही 4-10 लोक घ्यायची. आता गावदेवी मंदिर ट्रस्ट आहे, त्या मंदिर ट्रस्ट, ग्रामदेवता म्हणजे काय? गावाची देवता. गावाची देवताना मात्र तिथं 8-10 लोक आणि त्यांच्यापैकी कोणतरी लवकर कोणी मरू नये, लोकांना ट्रस्टीना भरपूर आयुष्य लाभो. पण कोण मेला का त्याच्या मुलाला घेतात. अरे गावामध्ये प्रत्येक कुटुंबाची जर 5-5 लोक झाली, जर संख्या वाढली तर लवकरात लवकर आपण काम करू शकतो. परंतु दादागिरी करायची, लोकांवर प्रेशर करायचं आणि लपून काहीतरी पाठीमागून दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून मग मी गाव आहे, गावाचं राजकारण बिघडवण्याचं काम करताय. 100% गावातलं गाव पण राहिलं नाही. गावातल्या लोकांना स्वातंत्र्य ठेवलं नाही, परक्यासारखं वागवतात. आणि म्हणून आता मी कसं आहे, मी कुत्ता बुकता हत्ती चलता आहे, मी कशी त्यांच्या नादी लागत नाही. याचा अर्थ मी ताकद एकटा फिरतो. काही लोकांना बॉडीगार्ड लागतात, काही लोकांना
पोलीस बॉडीगार्ड लागतात, काहीला गुंड लागतात. मी एकटा नेहमी फिरत असतो आणि मला माझ्या गावावर आणि माझ्या मतदारावर विश्वास आहे. ते माझं काम बघून मला मतदान करतील. कोणी किती बोंबललं की गाव एक झाला, गावातली माणसं आमच्यावर, गावाची कोणी नाही. ती गावदेव ट्रस्टची जी काही लोक आहेत ती त्यांच्या बरोबर आहेत आणि त्यांच्या प्रेशरने लोकांना दबाव टाकण्याचं काम करतायत. आपण गावातली नेहरू गावातली लोक दबावाला बली पडणार नाही. भले माझ्या बरोबर ते रॅलीला दिसणार नाही किंवा माझ्या बरोबर ते इतर मनाने तन मनाने माझ्या बरोबर आहे आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की तसं काय परिस्थिती निर्माण नाही. लोक आपलं काहीतरी सांगत बसतात. मूळ मुद्दा असा आहे की तुम्ही तुमच्या गावामध्ये गेलो, पायाभूत सुविधा तुम्ही देण्याचा प्रयत्न केलेला आहे. हॉस्पिटल असेल, गावातील हे असेल, पण त्याच्यामध्ये जरा मच्छी मार्केट मला दिसत नाही, गाव मंदिर दिसत नाही. बाकी सगळ्या मशानभूमी केल्या, विद्यार्थ्यांसाठी केल्या, तुम्ही शाळा, हॉस्पिटल हे ते शाळा स्थापन केले स्वतःसाठी, म्हणजे ते विद्यार्थ्यांसाठी कमी पैशामध्ये पालिकेचे इकडे आहे. मग अशा वेळेला मच्छी मार्केट नाही. तुम्ही स्वतः कोळी समाजाचं नेतृत्व करतायत. मुंबईत सुद्धा मोठा मेळावा घेतला होता. मग गाव मंदिरात मच्छी मार्केट का नामदेव भगत करू शकले नाहीये? काय झालं की आज गावामध्ये, गाव म्हणजे काय, गावामधल्या सुविधा म्हणजे काय, पाण्याची टाकी गावाची 7 कोटीची बांधण्यात आली. स्कूल त्या ठिकाणी मोठी बांधण्यात आली. बाजूला बालवाडी आणि अंगणवाडी बांधण्यात आली. व्यायामशाला बांधण्यात आली. समाज मंदिर बांधण्यात आलं. स्मशानभूमी चांगली बांधण्यात आली. हॉस्पिटल चांगलं बांधण्यात आलं. परंतु 2 गोष्टी मी भरपूर प्रयत्न केला, परंतु काही एक मंडळ आहे, 2 कुटुंब, सगळे त्याच्यातले कुटुंबातली सर्व माणसं पण नाही, पण 2 जे कुटुंब आहेत त्यांनी बांचोली मैदान हा आपल्या मार्केटसाठी शिडकोने दिला होता. गणेश नाईक आणि त्यांच्या टीमनी या लोकांना मदत केली, 2-4 लोकांना, आणि त्या ठिकाणी मार्केट होऊ दिला नाही. मार्केट होऊ दिला नाही समजू शकतो, समजा तो भूखंडा गावासाठी पाहिजे हे समजू शकतो, परंतु 2च कुटुंबाच्या त्या ठिकाणी पार्किंग होतात आणि ते स्वतः एक दिवस होलीसाठी आणि बाकीच्या दिवशी यांच्या स्वतःच्या वापरासाठी. आजूबाजूला जुगार केलं जातं, दारू पिली जाते तिथं. त्या ठिकाणी काही लोकांची मक्तेदारी झालेली आहे. तुम्ही आताही कधीतरी बघितलं की एक तिथं अजून बांधकाम झाले, त्याच्यामध्ये जुगार खेळलं जातं आणि दारू पिली जाते. त्या मैदानामध्ये फक्त 2च कुटुंबाच्या म्हणण्यापेक्षा त्याच्यातल्या काही लोकांच्या त्या ठिकाणी पार्किंग होती. इतरांनी पार्किंग केली तर मारामारी होते आणि म्हणून अशा पद्धतीनं तिथं आपल्याला मार्केट करता आलं नाही. दुसरं, ग्रामदेवता मंदिर जो आहे तो मराठे म्हणून आपला बिल्डर होता, त्यांनी त्या मला आता आठवत नाही किती वर्षापूर्वी बांधलेलं आहे. ते देखील बांधणं परत गरज होती. मी त्यांना कमिटीला सांगितलं होतं की मी ते मंदिर बनवतो, गावकऱ्यांना ज्यांना ज्यांना पैसे द्यायचे ते त्याच्यात देतील आणि गावचा मंदिर लवकरात लवकर होईल. परंतु त्यांनी मंजुरी दिली नाही आणि अजिबात आतापर्यंत राजकारणच केले. हे मंदिर ट्रस्टवाले जेवढे आहेत हे नाईक साहेबांचे हस्तक आहेत आणि नाईक साहेबांचे हस्तक म्हणजे नाईक साहेब जिथे जातील ते तिथे त्यांच्याबरोबर जातात आणि मग त्यांच्याबरोबर जातात म्हणून नाईक साहेब स्वतः मंत्री आहेत, पालकमंत्री आहेत, त्यांचा मुलगा खासदार, आमदार, महापौर वगैरे. तर माझी शक्ती थोडी कमी पडते आणि माझी शक्ती कमी पडल्यामुळं हे लोक ऐकताना दबाव आणतात. वास्तविक पाहता मंदिर तर राहिलंच, मंदिर तर आहेच. समोरचा जो मैदान आहे तो महानगरपालिकेला 2007 मध्ये मला तर वाटतं सागर नाईक किंवा संदीप सागर नाईक किंवा संजू नाईक असेल, तर या लोकांनी तो त्याचे पैसेच भरले नाही आणि तो मैदान हा महानगरपालिकेचा असून त्या ठिकाणी अजूनही महापालिकेच्या ताब्यात तो घेतला नाही. वास्तविक पाहता वास्तू एवढं मोठं 1.5 एकराचा तो प्लॉट आहे. तो यांचे आयुक्त वगैरे या लोकांवर गुन्हे दाखल झाले पाहिजे की या लोकांनी तो ताबा घेतला नाही. तो मंदिराचा समोरचा मैदान हा सार्वजनिक मैदान आहे. कॉमन प्लेग्राऊंडचा अर्थ काय होतो? सर्वांसाठी. मग सर्वांसाठी, गावकऱ्यांसाठी जर आहे तर त्यांनी मात्र तो तिथं आता टर्फ लावला. टर्फ कशासाठी? मग म्हणतात देव मंदिर बनवायचं आहे. अरे मी फुकट बांधून देतो ना मंदिर. मी माझ्या पद्धतीने, मी कोण देवाचा घर बनवणार? ते देतच नाही. श्रेय मिळेल म्हणून ते लोक होऊ देत नाही. पण देवाचे आशीर्वाद त्यांना मिळतील का? काय आता बघा, ते देव ठरवेल. मी काय देवाला या ठिकाणी काही साक्षी ठेवत नाही, परंतु ते करायचं नाही. बघा नामदेव भगतचा टर्फ असं म्हणतात. माझ्या संस्थेचा तो ही जागा आहे मैदान आणि तो टर्फ आमचा आहे.
तो टर्ममध्ये सकाळी 5 वाजल्यापासून संध्याकाळच्या 5 वाजेपर्यंत कोणी आलं तरी आम्ही त्यांना देतो. आणि संध्याकाळचं मात्र ते डेव्हलप केलेलं आहे, मेंटेन झाला पाहिजे. आज महापालिका पण पैसे घेते जिथे जिथं हे करायचं असेल तर त्याच्यामुळं जे हा जो प्रकार आहे तो तिथं मंदिर बनवून देत नाही. आता स्कूल आमची कुक्षेतमध्ये 200 घरं आहेत, ठीक आहे, इंग्लिश मिडियम तिथेही पाहिजे, परंतु त्यांचा हेतू मात्र वेगळा आहे. नामदेव भगतची इंग्लिश मिडियमची स्कूल बंद पडली पाहिजे, बंद पडली. म्हणजे अशा पद्धतीने हे काम करणं. आता शून्य पैसे घेत आहेत. हा, मी तेच सांगतो की आगरी कोली भवन जेव्हा बनवायला घेतलं तेव्हा आमच्या गावातल्या काही पोरांना गणेश नायकांनी त्या ठिकाणी क्रिकेट खेळायला सुरुवात करायला सांगितली, म्हणजे तिथं व्हायला नाही पाहिजे. म्हणून असं आमच्या गावकरी बांधवांना माझी विनंती आहे की तुम्ही हुशार व्हा, अजूनही समजून घ्या की बाहेरची शक्ती आपल्या गावामध्ये ते बोलतो ना अदृश्य शक्ती, की गावामध्ये आपल्या लोकांच्या खांद्यावर बंदूक ठेवून आपल्या गावाचा विकास करायला होऊ देत नाही. वास्तविक पाहता गावचा मंदिर म्हणजेच आपला आशीर्वाद देणारी देवी, तिचं मंदिर होऊ देत नाही. मग अशा लोकांना तुम्ही काय करणार ते सांगा तुम्ही. आज इंदुमती भगतनी कमानीचा काम काढला, ज्या नगरसेवकाचं मी नाव घेत नाही, कमानीचा काम इंदुमती भगतनी बनवला, वरती फक्त पत्रे लावले आणि त्याच्यात नाव लगेच नगरसेवकाचा. अशी फुकटची कामाने ऐकाही आमच्या पूर्ण गावामध्ये. असे विरोधक तुमचे बालिश आहेत. आता बालिश त्यांना म्हणण्यापेक्षा ते आता कसं FB आणि YouTube व्हॉट्सअप ते याच्याप्रमाणे मी काय केलं, असं केलं तसं केलं, बालवाडी काढली का दाखवा, हॉस्पिटल केलं का दाखवा, शौचालय केलं का दाखवा, त्याच्यानंतर समाज मंदिर बांधलं का दाखवा, गावची शाळा बांधली का दाखवा. काही नाही, उगीच थापा मारायचं काम चाललंय. आणि मी तर सांगेन की काही उमेदवार मी मगाशी म्हटल्याप्रमाणे ग्रॅज्युएट आहे, परंतु महापालिकेमध्ये 5 वर्षामध्ये किती वेळा तोंड उघडलं, किती अन्यायाच्या विरुद्ध वाचा फोडली, कधी सामाजिक आपण जेव्हा मैतीला जातो कोणाचे आपण श्रद्धांजलीसाठी 2 शब्द बोललो. काही बोलायचं नाही, फक्त बाहेर करायचे, FB वर फोटो टाकायचे, व्हिडिओ टाकायचे आणि मी फार काहीतरी केलं. मी तुम्हाला सांगतो की नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रामधला एकमेव माणूस, मी विरोधी पक्ष नेता पण होतो, एकमेव माणूस आहे. मला आपला नाईक साहेबांची इच्छा असताना देखील, इच्छा नसताना देखील मला बेस्ट कॉर्पोरेट अवॉर्ड मिळाला, बेस्ट स्पीकर अवॉर्ड मिळाला. आणि म्हणून असा कर्तबगार नगरसेवक नेरूळ गावामध्ये मी जन्माला आलो. मला गावकऱ्यांच्या बद्दल फार अभिमान आहे. आणि माझे गावकऱ्यांना आता गावकऱ्यांनी ठरवायचं आहे की गावामध्ये उमेदवार तुम्ही काम करणारा, अन्यायाच्या विरुद्ध बोलणारा, कामं शिरकोत न करून घेणारा. आज समजा गावावर प्रसंग आला किंवा कोणाच्या व्यक्तीवर प्रसंग आला तर नामदेव भगत मुख्यमंत्र्यांशी बोलू शकतो, नामदेव भगत उपमुख्यमंत्र्यांशी बोलू शकतो, नामदेव भगत आयुक्तांशी बोलू शकतो, नामदेव पोलीस आयुक्तांशी बोलू शकतो. मग हे गावकऱ्यांना चांगला माणूस कोण हे गावकऱ्यांना, तर मी दुसऱ्यांना दोष देत नाही, ते वाईट आहेत किंवा ते काही करत नाही किंवा काही नाही, परंतु गावासाठी पूरक नामदेव भगत, सुखदुःखामध्ये इंदुमती भगत, हे दोघे आमचं कुटुंब पूर्ण वेल गावासाठी देतो. मी माझं कार्यालय नेहमीच उघडं असतो. मी माझं रस्त्यात पण माझा ऑफिस चालू होतो. मला कोणी हात दाखवला तर मी थांबतो, त्याच्याशी बोलतो त्याचं काम. आणि डायरी न ठेवणारा पुढारी आणि खोटं न बोलणारा पुढारी, त्याचं नाव नामदेव भगत. सर, तुम्ही एकविराईचं मंदिर सुद्धा, मी माझ्या माहितीप्रमाणे ते सुद्धा नेरूळमध्ये कुठेतरी त्याचं उद्घाटन, भूमिपूजन करण्याचा प्लॅन आहे. एक प्रकल्पग्रस्त भूमिपुत्राने एकविराईचं मंदिर आपल्या नवी मुंबई शहरामध्ये, काय संकल्पना आहे नामदेव भगत यांची? मला सांगा, शेवटी आपण सकाळी उठल्यानंतर आंघोळ झाल्यानंतर आपण कोणाची आठवण करतो? देवाची. त्याचे आई वडील नाही तर जे तो आई वडिलांची आठवण करतो. मग देवाची आठवण करतो. आपलं कुलदैवत, कुलदेवी खंडोबा, तुळजा भवानी आणि एकविरा माता. तर अशा देवतांची मंदिर असणं आवश्यक आहे. आणि म्हणून अखिल आगरी कोली समाज प्रबोधन ट्रस्टच्या वतीनं मी त्या ठिकाणी चिडकोकडून एक 20 गुंठ जागा, अधिकृतरित्या 20 गुंठ जागा आपण ती घेतलेली आहे भाविकांसाठी. कारण आता मीच 62 वर्षाचा आहे आणि म्हणून मला या ठिकाणी जर जेजुरीला जायचं असेल, ते पायऱ्या तेवढ्या चढत असेल तर प्रवास किंवा चढणं हे काय मला शक्य नाही. तर सिनियर जी लोक आहेत त्या लोकांना एकविराचं दर्शन घ्यायचं असेल तर कार्यालयाला जायची गरज नाही.
तुळजापूरची तुळजाभवानी त्याचं जर दर्शन घ्यायचं असेल तर तुळजापूरला जायची गरज नाही आणि खंडोबाचं दर्शन घ्यायचं असेल तर जेजूरला जायची गरज नाही. म्हणून एकत्ररित्या पारसेक हिलवर ज्या ठिकाणी अपोलो हॉस्पिटलच्या मागच्या बाजूला आपण 20 गुंठ जागा घेतलेली आणि अतिशय चांगलं सुंदर त्या ठिकाणी मंदिर होणार आहे. आणि नुसतंच मंदिर नव्हे तर इतर त्या सुविधा, कारण 20 गुंठ हे फार मोठं नवी मुंबई शहरात, नवी मुंबई शहरामध्ये, तर त्या ठिकाणी आणि रितसर अधिकृत ते बांधकाम परवानगी देखील आपण घेतलेली आहे, त्याला शिशी म्हणतो. तर सर्व पैसे वगैरे सिडकोचे महापालिकेचे भरलेले आहेत. लवकरात लवकर सत्पुरुषाचे असते त्या ठिकाणी भूमिपूजन होईल. म्हणजे माझ्या मते 20 ते 25 कोटी रुपयाचं ते भव्य मंदिर त्या ठिकाणी होणार आहे. लोक त्याला मदत करतील, नागरिक मदत करतील आणि भाविक देखील त्या ठिकाणी मदत करतील. तो मंदिर लवकरात लवकर पूर्ण होईल अशी मला अपेक्षा वाटते. सर शेवटचा प्रश्न, आपण मतदारांना आव्हान काय कराल? मतदार तुमच्या मिसेस कोणत्या चिन्हावर आहेत आणि मतदारांना भावनिक आव्हान काय असेल तुमचं? बघा, आमच्या विकासासाठी आमच्या प्रभागामध्ये 24 नंबरचा प्रभाग आहे. अ मध्ये नामदेव भगत, ब मध्ये देवकी शिंदे, क मध्ये इंदुमती भगत आणि ड मध्ये काशीनाथ पवार. आमचे चारही उमेदवार आपले शिवसेनेच्या वतीने निशाने धनुष्यबाण आहे. तर त्या ठिकाणी 2 जे ईव्हीएम मशीन आहे त्या मशीनवर जिथं धनुष्य दिसेल म्हणजे 4 धनुष्य आहे, ते 4 धनुष्याच्या बाजूची बटणं दाबायचे आणि आम्हाला सर्वांना निवडून द्यायचं आहे. आणि या ठिकाणी बऱ्याचशा गोष्टी येतील. आपल्या आता आमच्या या प्रभागामध्ये झोटिंग देव म्हणून एक देवस्थान आहे. त्या ठिकाणची 4 एकर जमीन ही 2-2 एकर ही बालाजी टेम्पलच्या ताब्यात होती. त्याच्यानंतर त्या ठिकाणी अजून एक मंदिर आहे, तर ती वाटप झाला होता आणि म्हणून ती जागा मी प्रयत्न करून आयुक्त असतील किंवा चिडकोचे MD जॉईंट MD असतील त्यांच्याकडून ते हस्तांतर करून घेतलेले आहे. आणि तिथे साधारणतः 13 कोटी रुपयाचं काम त्या ठिकाणी पर्यटन स्थळ एक निर्माण होणार आहे आणि तिथं आपण करूच. परंतु पार्किंगचा फार मोठा प्रश्न आहे, पार्किंग व्यवस्था केली पाहिजे. त्याचबरोबर मी तिकडे जे शिवूटचा भाग आहे त्याच्यामध्ये लोक फार वाचनाची आवड असलेली लोक फार आहेत आणि ते लोक वाचनाची आवड असल्यामुळं त्यांना छोटंसं दुकानामध्ये त्यांनी वाचनालय लायब्ररी बनवलेली आहे. तर त्यांच्यासाठी चिडकोकडून या महापालिकेकडून जागा घेऊन त्यांना त्या ठिकाणी ते वाचनालय जे लायब्ररी त्यांना त्या ठिकाणी बनवून द्यायचे. तिथं अशा बरेचसे आपले बौद्ध समाज असेल किंवा इतर समाज असेल जे बाबासाहेबांना मानतात, बुद्धांना मानतात, अशांना तिकडं त्या ठिकाणी एक पूजेचं एक व्यवस्थित मंदिर ते त्या ठिकाणी निर्माण करायचं माझं मानस आहे. आणि त्याचबरोबर आज आपण बघतो की पाम बीचला त्या ठिकाणी कितीतरी वर्ष बजेटमध्ये असतो चौपाटी, पण चौपाटी तयार होत नाही. ती नुसतं कागदावरच असते, पण ते चौपाटी कशी काय मुंबई सारखी गिरगाव चौपाटी करता येईल. मला इच्छा असते तर काय नाही करता येत. माझ्यासारखा माणूस 10वी नापास जर हायस्कूल कॉलेज डिग्री कॉलेज उघडू शकतो तर शिकलेले सवरलेले लोक तिजोरीमध्ये फार पैसा आहे महापालिकेच्या. आणि रस्ते फुटपाथ महत्वाचं शांतता गावामध्ये. मी जेव्हापासून आल्यानंतर मी जेव्हा गाव राजकारण नव्हतो तर गावामध्ये भांडणं व्हायचे. मी आल्यापासून भांडणं बिलकुल होत नाही, कारण भांडणं एक हाताने टाळी वाजत नाही, 2 हात लागतात. माझ्या विरुद्ध बराचसा षड्यंत्र केला जातो. मला कधी माझ्या मागे शिव्या दिल्या जातात, माझ्या मागे खोटी बदनामी केली जाते. मला मागे एका केसमध्ये अडकवण्याचा प्रयत्न केला, लोकांनी पैसे दिले, हायर केले काही लोक आणि बदनामीकारक माझ्यावर गुन्हा दाखल केला. मी त्याला अजिबात मी कोणावर रागवत नाही. परंतु शेवटी देव आहे, सत्यता समोर येणार आहे आणि सत्यता समोर आल्यानंतर पब्लिक सब कुछ जानती है और पब्लिक को सब मालूम है कि कौन अच्छा और कौन बुरा है. और मैं बोलता हूँ मेरा पिताजी माझे वडील देखील उपसरपंच होते. त्यांनी कधी वाद केला नाही, कधी विवाद केला नाही, कोणाच्या विरुद्ध आकस ठेवला नाही. परंतु काही सरपंच होऊन गेल्या त्याने मात्र आकस ठेवून काही झालं की शिव्या द्यायच्या, काही झालं की बडबड करायची, काय रे तू इथं गेला होता, काय रे तू तिथं गेला होता. परंतु माझ्या बाबांनी कधी असं कोणाला बोललं नाही
आणि बाबाने बोललं नाही, मी पण कोणाला बोलत नाही तू का तिकडे गेला ना, का इकडे गेला. लोकशाही आहे. गावातल्या प्रत्येक माणसाला, शहरातल्या प्रत्येक माणसाला, झोपडपट्टीतल्या प्रत्येक माणसाला बाबासाहेबांनी एकच मताचा अधिकार दिलेला आहे. आणि म्हणून माझं असं म्हणणं आहे की जनतेने हे ठरवलं पाहिजे की कोणाला मत द्यायचं आणि कोणाला नाही. आता काही लोकांना सगळेच उमेदवार आवडत असला भाग नाही, कदाचित मी कोणाला आवडत नसेल, परंतु पॅनल एकत्र जर बनवून मंजूर नाही केला तर आपण नोकरी लागल्यानंतर काय म्हणतो आपण की अनुभव ज्याच्याकडे जास्त असेल त्याला नोकरी प्राधान्य दिलं जाईल. मग आता निवडणुकीच्या याच्यामध्ये प्राधान्य दिलं पाहिजे. ज्यांनी नामदेव भगतनी शाळा उघडले, कॉलेज उघडले, डिग्री कॉलेज उघडले, अग्रिकोली भवन बनवले, भूमिपुत्र बनवले, पतपेढी बनवलेले आहे, व्यायामशाळा बनवले, रस्ते बनवलेले आहेत, हॉस्पिटल बनवलेले आहे, आपल्या समाज मंदिर बनवलंय आणि बेस्ट कॉर्पोरेटर अवॉर्ड मिळाला, बेस्ट स्पीकर अवॉर्ड मिळालेला आहे. महानगरपालिकेमध्ये 20 वर्ष नगरसेवक, 4 वर्ष परिवहन सदस्य आणि गणपती उत्सव, नवरात्री उत्सव, हल्दी कुंकू असेल, सांस्कृतिक पायाभूत सर्व गुणसंपन्न नगरसेवक आणि अनुभव असलेला मलाच निवडलं पाहिजे तुम्ही. पुरस्कारक मिळाला. अग्रिकोली महोत्सव आज कोणी हिंमत केली का शहरामध्ये? जे लोक आपल्या समाजाचे समजतात अग्रिकोली महोत्सव भरावाची सुरुवात केली का? नाही. उलट बंद पडण्यासाठी गावोगाव छोटे छोटे अग्रिकोली महोत्सव सुरुवात करायला सांगितली, परंतु अजिबात तिकडे काय नाही. कारण एकविरा खंडोबा गणपती बाप्पा या चारसोला रामलीला मैदानामध्ये, त्या ठिकाणी श्री गणेश रामलीला मैदानामध्ये तिथं असतात, त्याच्यामुळे लोक सर्व तिथे येतात. आणि म्हणून तुमचा आमचा सर्वांचा अग्रिकोली महोत्सव, नाव जरी अग्रिकोली महोत्सव असेल तरी देखील मुस्लिम असतील, शीख असतील, इसाई असतील, हिंदू असतील, प्रकल्पग्रस्त असतील, सगळे त्या ठिकाणी आपला महोत्सव म्हणून बघतात. आणि म्हणून असे सर्व लोक मला, माझ्या पत्नीला आणि आमच्या देवकीताईला आणि काशीनाथ पवारला निवडून देतील अशी मला खात्री आहे. हे होते नामदेव भगत सर, तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आपण धन्यवाद. 16 तारखेनंतर. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. तुम्ही सर्वांनी मला मतदान करा, आमचा पॅनल निवडून आणा आणि तुमची सेवा करण्याची पुन्हा एकदा संधी द्या. धन्यवाद. तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा. व्यवसाय असो किंवा इव्हेंट, विकासनामासोबत जाहिरात करा. स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा. विकासनामा, तुमचा आवाज, तुमची जाहिरात. तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा.